संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाड्यालाही दुष्काळाचे मोठ्या प्रमाणात चटके बसायला लागलेले आहेत। त्यामुळे याचा मोठा फटका जो आहे तो सध्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला सुद्धा बसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव हे गाव आहे आणि याच गावामध्ये सुद्धा विक्रीसाठी बाजारामध्ये बैल जे आहे ते मोठ्या प्रमाणात आणलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे अगदी पोटच्या लेकराप्रमाणे या बैलांना आणि आपल्या पशुधनाला जपलेलं आहे, तेच पशुधन नाविलाजाने या ठिकाणी विकावं लागत आहे। महालगाव इथल्या बाजारामध्ये ही बैलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। समोरच्या जर बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणची जी गुलाल टाकलेले जे बैल आहेत ते बैल या ठिकाणी विक्री सुद्धा झालेली आहे। त्यांना पळवून सुद्धा पाहिलं जात आहे। व्यापाऱ्याकडून या ठिकाणी ही ट्रायल घेतली जाते आणि अशाच पद्धतीने ही सगळी बैल जी आहे ते विक्रीसाठी बाजारात आणलेली आहेत। चारा आणि पाणी मिळत नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी अडचण झालेली आहे। निव्वळ एवढ्या एका कारणामुळे हा बैलांचा बाजार जो आहे तो मोठ्या प्रमाणात भरला असल्याचं, गर्दी झाली असल्याचं आपल्याला सुद्धा पाहायला मिळतंय। या बैल बाजार समितीचे अध्यक्ष सुद्धा आपल्या बरोबर आहेत। खूप दिवसानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हा बाजार भरत असेल? हो, खूप दिवसांनंतर भरतोय बाजार। हो, काय कारण वाटतं? यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी परिस्थिती संपूर्ण मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारे या जनावरांना खाण्यासाठी या ठिकाणी हिरवळ आता राहिलेली नाहीत। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। शासनाने फक्त दरडोई 55 लिटर प्रति माणूस या पद्धतीनं पाण्याचे टँकर मंजूर केले आहेत, परंतु त्यामध्ये जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाहीत आणि म्हणून एकीकडं जनावरांना खायला कुठल्याही प्रकारचं खाद्य नाहीत, प्यायला पाणी नाहीत, अशी भयंकर परिस्थिती आमच्या शेतकरी वर्गावर या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं आज शेतकरी त्यांचं पशुधन जे आहेत ते कवडीमोल भावाने या ठिकाणी विक्रीस मोठ्या प्रमाणात आणत आहेत। तर अशा पद्धतीनं गुरांसाठीही टँकरद्वारे पाणी देण्याचा विचार करावा अशी मागणी जी आहे ते या बाजार समितीच्या अध्यक्षांनी केलेली आहे। मात्र गुरांच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला लागली आहे। शासनाने जर वेळेवरती चारा आणि पाणी उपलब्ध नाही केलं तर कदाचित मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपली गुरं विकावी लागू शकतात। कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।